मालेगावचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख केल्यामुळे नितेश राणेंना नोटीस बजावण्यात आली आहे। माजी आमदार आशिफ शेख आणि समाजवादीच्या नेत्या शाने हिंद यांच्याकडून नोटीस बजावण्यात आली आहे। मालेगावकरांची माफी मागावी अन्यथा खटला दाखल करणार असा इशारा यामधून देण्यात आलाय। तर पाकिस्तानचा उदो केला तर आम्ही बोलणार असं उत्तर यावर नितेश राणे यांनी दिलंय। भावना को ठेस पहुंचाने का काम किया और मालेगांव शहर हिंदू मुस्लिम एकता को भंग करने का काम किया गया। आज हमने जो नोटिस भेजा है कि 7 दिन में मालेगांव शहर वासियों से माफी मांगना चाहिए, यहाँ के हिंदू मुसलमानों से माफी मांगना चाहिए, इस तरीके का एक नोटिस हमने भेजा है। अगर वो माफी नहीं मांगते हैं तो फौजदारी भी गुनाह उनके ऊपर होता है और उनके ऊपर यहाँ पे गुनाह दाखिल किया जाएगा मालेगांव कोर्ट में और उनको यहाँ बुलाया जाएगा और हमारा कानूनी लड़ाई लड़के इनको जेल में भेजने का काम हम मालेगांव शहर वासी और हिंदू मुस्लिम एकता के नाम पर हम करेंगे। मालेगाव हे आमच्या महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा भाग आहे। महाराष्ट्राचे नागरिक तिथे राहतात आणि महाराष्ट्राच्या मध्ये राहून अगर कोण पाकिस्तानचं उदो करत असेल तर ह्यावर आम्ही आजही बोलणार, उद्याही बोलणार, कितीही नोटीस पाठवल्या तरीही बोलणार। हा मालेगावचा व्हिडिओ आहे। पाकिस्तान जिंदाबाद आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे अगर मालेगाव आणि महाराष्ट्रातल्या एका शहरामध्ये ऐकायला मिळत असेल तर त्याबद्दल बोलायचं नसेल तर ते आमच्या धर्मात आणि राष्ट्रवादमध्ये बसत नाही। मला वाटतं की मालेगावकरांच्या भावना मी यापूर्वीच व्यक्त केलेल्या आहेत। म्हणजे काही आता प्रत्येक समाजामध्ये काही वाईट प्रवृत्ती असतात, पण त्या प्रवृत्तीच्या नावाने आपण सगळ्यांना जर एका याच्यात जर त्याचं मोजदाद करायला लागलो तर कुठलंही असू दे तर ती गोष्ट बरोबर नसते। संपूर्ण मालेगावला पाकिस्तानचं उपमा दिलं, मग तेच मी सांगितलं की ते गोष्ट बरोबर नाही। मला नाही वाटत की इतकं गंभीरपणे काही घेण्याची गरज आहे। आता काय राहिलं स्थानिक पातळीवर तर आम्ही निपटवतो ना।